नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. भीमाला दिसत आहे नाही आपल्याला. भीम होते म्हणून आपण आहोत इथे बसलेलो आहोत. नाही तर कुठे असतो कोणत्यातरी कोपऱ्यात. तर हा जो आपल्याला आपला भाव आहे तो सगळ्या जागृत ठेवा. आपल्या मुलांना सांगा आणि त्याच्या येणाऱ्या पिढीला पण सांगा. कारण पुस्तकातून बाबासाहेबांचे धडे काढून घेण्यात आलेले आहे. आपण किती धर्म शिकलो तरी आपल्यावर त्यांनी उपकार केलेला आहे, त्यांना विसरता येत नाही. ठीक आहे. आई आम्हाला म्हणतात थोडंसंच वेळ घ्या, कारण आम्ही एकदा सुरू झालो की लवकर पण होत नाही. आणि प्रयत्न करतो आम्ही थोडंसं तस आटोक्यात आणतो. आईजीने जे आपल्याला सांगितलेलं आहे आपण की भगवंताचा जन्म या पृथ्वी तलावर का होतो. का होतो तर जसं एकच समासंबुद्ध जन्मले का या पृथ्वीवर नाही, कितीतरी समासंबुद्ध या पृथ्वी तलावर जन्माला आलेले आहेत. त्याची उदाहरणं आताच दिलेली आहे सगळ्यांनी की 3 प्रकारचे समासंबुद्ध असतात. पहिला कोणता असतो. पहिला समासंबुद्धाचा प्रकार कोणता. बोधिसत्व. 3 प्रकारचे समासंबुद्ध. पश्चिबुद्ध. पंयाधिका. दुसरा सद्धाधिका. तिसरा समासंबुद्ध. वीर्याधिका. 2 तास झाले बसलो आपण त्याच्यावर चर्चा होत आहे, पण मला काही दुसरं नाही. मग मला पहिलं कोणतं. पहिला प्रकार कोणता समासंबुद्धांचा. पंयाधिका, ज्यांनी 20 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या अवधीमध्ये आपल्या पारमिता पूर्ण केल्या. आता 20 असंख्य म्हणजे काय. आपण म्हणतो 4 असंख्य वाचतो की नाही. 4 असंख्य. तर हे 16 असंख्य जे आहे ते त्यांच्या अनियता बोधिसत्वाचे आहे. म्हणजे जेव्हा त्यांच्या मनामध्ये रुचते की मी समासंबुद्ध व्हायला पाहिजे, तर तो जो काळ आहे त्यांच्या ओटावर येण्यापर्यंतचा त्याला म्हणतात अनियता बोधिसत्व. त्याच्यानंतर त्यांना आशीर्वाद मिळाल्यावर त्यांना म्हणतात नियता बोधिसत्व, जो 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत त्यांच्या पारमिता संपूर्ण पूर्ण करतो. लक्षात आलं लक्षात. आम्ही म्हणतो पंयाधिका जे आहेत 20 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या काळामध्ये त्यांनी पारमिता बनवून आपल्या पूर्ण पारमिता पूर्ण करून समासंबंध होतात असं आम्ही म्हटलं. नाही का तुम्ही काय ऐकलं पण तुमच्यामधूनच कोणीतरी मला काय नाही. आम्ही ऐकलं 4 असंख्य ना. तर हे 4 असंख्य बरोबर आहे, पण 20 असंख्य जे आहे ते सुद्धा अगदी बरोबर आहे. कारण जे 16 असंख्य आहे ते त्या ज्या बोधिसत्व असते त्याच्या मनामध्ये जेव्हा रुजते की मी पण समासंबुद्ध व्हायला पाहिजे, त्या जगाचं दुःख मी पण दूर करायला पाहिजे, असं जेव्हा त्याच्या मनामध्ये बीज पडते समासंबंधाचा होण्याचा, त्या काळापासून ते त्यांना आशीर्वाद मिळण्यापर्यंत. कोणी आशीर्वाद दिला होता. तर तेव्हा 16 त्यांचे महाप्रभू पूर्ण होऊन गेले होते ना. असंख्य महाप्रभू पूर्ण होऊन गेले होते. तर त्याच्यानंतर 4 असंख्य 20 लाख कल्प असे जे राहिले होते त्याच्यातून त्यांनी आपल्या पारमिता पूर्ण केल्या होत्या, म्हणून त्याला 4 असंख्य 1 लाख पारमिता म्हणतात. पण संपूर्ण मिळवून किती होता. 20 असंख्य 1 लाख कल्प. लक्षात आलं. धम्म शिकणं जास्त गरजेचं आहे. खूप शिकलं काहीच आठवलं नाही तर त्याला काही नंतर नाही. 4 प्रकारचे लोक असतात आहे ना. एखादा 40 लोकांना प्रसाद देतो आपण. काय करतात काही लोक प्रसाद इथे सोडून देतात गोष्टी. काही लोक दाराच्या पुढे जाऊन सोडतात, काही लोक घरापर्यंत जातात आणि तिथे सोडून देतात, काही लोक घरात देतात, आपल्या सगळ्या नातलगांना देतात. तसं धम्म श्रवणात असते. सगळे लोक 4 प्रकारचे असतात. इकडे सोडलं चला खाल्ला खूप केलं आपण ना, इथे विसरून जातो. काही लोक इथून तिथपर्यंत जातात, दारापर्यंत विसरून जातात, काही आपल्या घरापर्यंत नेतात पण तिथे विसरून जातात. पण 4थ्या प्रकारचे लोक जे आपण ऐकलेला संधम आहे ते चित्ताने ग्रहण करतात, आपल्या नातलगांना सांगतात, आपल्या आप्तजनांना सांगतात आणि या धम्माचा प्रचार प्रसार करतात आणि स्वतःही या धम्मामध्ये प्रस्थापित होतात.
मग तुम्हाला कोणता प्रकार पाहिजे? चौथा पाहिजे. तर मग तुम्हाला धम्मश्रवण अगदी एकाग्रते चित्ते करावं लागेल.